भिवंडी तालुक्यातील दापोडे गावामध्ये नुकताच गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी ओम साई केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर नरेश शेठ पाटील यांचे सुपुत्र प्रथम पाटील याचा वाढदिवस नुकताच मोठ्या आनंदाने उत्साहाने गणरायांच्या आशीर्वादाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला। आणि या शुभप्रसंगी प्रथमला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी व प्रथम याचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने प्रथम याला त्याच्या वाढदिवसाच्या भरघोस अशा शुभेच्छा देण्यात आल्या व बाप्पाचरणी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथम पाटील व पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच समस्त पाटील परिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया प्रथम पाटील याचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया।
दादा नेमकं काय शुभेच्छा देणार? आज प्रथम पाटील याचा वाढदिवस आहे आणि गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी त्याचा वाढदिवस आलेला आहे. आपल्याकडून काय शुभेच्छा असतील? नक्कीच आज गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देताना आज गणरायाचं प्रथम देवतेचं आगमन घरोघरी झालेलं आहे. त्यामध्येच आमचे नरेश शेठ पाटील यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेशाचं आगमन झालं आहे आणि 19 वर्षापूर्वी त्यांना पुत्रलाभ झाला. गणरायाच्या आगमनाच्याच दिवशी त्यांना पुत्रलाभ झाला आणि आजचा हा पुन्हा 19 वर्षानंतर योगायोग आला आहे की गणरायाचं आगमनाचं, कारण तिथीनुसार आपले गणेशोत्सव असतो आणि इंग्रजी महिन्यानुसार आपल्या तारखेनुसार आपण वाढदिवस साजरा करत असतो. आज 19 वर्षानंतर पुन्हा तो योगायोग आला आहे. गणरायांनी पुन्हा ती आठवण करून दिली की प्रथमचं नावच प्रथम आहे. गणरायांच्या कृपेनेच त्याचं नाव दादांनी प्रथम ठेवलेलं आहे आणि जसा गणरायाचा आशीर्वाद त्यांना पुत्ररूपाने प्राप्त झाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने ह्या गणरायाचं पूजन अर्चन आणि उत्साहात साजरा केला आणि गावामध्ये सुद्धा नरेश शेठचा एक राजकीय असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये चांगली प्रगती उन्नती सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांनी केली. तसाच आशीर्वाद त्यांना जो मिळाला आहे प्रथमच्याही आयुष्यात त्याला पुढे वडिलांच्या पायावर पाय ठेवून पुढील आयुष्य त्याच्या मित्रपरिवारांसोबत, त्याच्या नातेवाईकांसोबत आणि समाजासाठी त्याच्याकडून एक मोठं कार्य घडावं अशी महत्त्वाची शुभेच्छा देतो. त्यांच्या वडिलांनी आज त्याला सोन्याने भरून ठेवलं, आईने सोन्याने भरून ठेवलं. आम्ही नातेवाईकांनी त्यांना चांदीचं बिस्किट दिलं, कारण येत्या काळामध्ये सोन्यापेक्षा चांदीचे दर हे 4 पटीने वाढणार आहेत. ज्या पटीने सोन्याचे दर वाढणार आहेत त्याच पटीने सोन्यापेक्षा 4 पटीने चांदीचे दर वाढणार आहेत. शेअर मार्केट असेल किंवा सिल्वर मार्केट असेल, येणाऱ्या काळामध्ये चांदी ह्या म्हणून त्याला मी आज चांदीचं बिस्किट गिफ्ट दिलं तर जेणेकरून त्याची प्रगती ही 4 पटीने वाढू दे. आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि त्याला भावी आयुष्यासाठी प्रथमला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी त्याचा जन्म गणरायाच्या दिवशी झाला आहे तर गणरायाच्याच गुणांना सार्थक करून पुढील आपलं आयुष्य सदृढ चांगल्या पद्धतीने पुढे न्यावं अशी त्याला प्रार्थना आणि विनंती करतो आणि बाप्पांना आशीर्वाद मागतो की तुमचा कृपा आशीर्वाद नरेश शेठप्रमाणे सर्वांवर राहू द्या आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.